नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारं आणि पचायला हलकं असं कोबीचा रायता कसं बनवायचं ते पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या थंडगार रेसिपीला सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये 200 ग्रॅम ताजं दही घेतलेलं आहे. साधारण हे दही 1 वाटी आहे. चमच्याच्या साहाय्याने दही आपण छान फेटून घेऊयात, म्हणजे दह्यामध्ये गुठळी राहणार नाही. 1 ते 2 मिनिट दही आपलं छान फेटून झालेलं आहे. दही आता आपण बाजूला ठेवूयात. दही फेटताना पाणी घालायचं नाही आहे, असंच फेटून घ्यायचं आहे. गॅसच्या मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवायचे. कढई गरम झाली की गॅस कमी करायचे. कढईमध्ये अर्धा पळी तेल घालूया. कोबीचा रायता बनवण्यासाठी तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तेल घातल्यावर गॅस मध्यम करायचे आहे आणि तेल तापवून घ्यायचं आहे. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. चिमूटभर हिंग घालूया. अर्धा टीस्पून जिरे घालूया. इथे मी ताजा कोबी घेतलेला आहे. कोबी असा पातळ चिरून घ्यायचा आहे. हा कोबी साधारण 1 वाटी आहे. जिरे उमललेलं आहे. कोबी घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर कोबी आपण 1 ते 2 मिनिट भाजून घेऊया. कोबीचा क्रंचीपणा जो आहे तो रायता खाताना जाणवला पाहिजे. याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी वगैरे घालायचं नाही आहे. त्यासाठी कोबी आपल्याला पातळ चिरून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा क्रंचीपणा आहे तो खाताना जाणवेल. 1 ते 2 मिनिटे कोबी तेलामध्ये आपला छान भाजून झालेला आहे. तसेच कोबी भाजलेल्याचा छान वासही सुटलाय. आता हा भाजलेला कोबी आपण फेटून घेतलेल्या दहीमध्ये घालूयात. एक हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे, ती घालूया. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. चवीनुसार मीठ घालूया. आता आपण हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. घातलेले साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. अगदी 10 मिनिटात कोबीचा रायता खाण्यासाठी तयार झाला आहे. हा रायता जर तुम्ही अगोदर बनवून ठेवला तर फ्रीजमध्ये थोडा वेळ थंड होऊन द्या. जेवताना खूप भारी लागतो. असा झटपट तयार होणारा थंडगार कुरकुरीत कोबीचा रायता तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.